तुमच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल आहे का? चारचाकी इलेक्ट्रिक गाडी आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत खास आहे, कारण तुम्हाला आता टोल टॅक्स भरायची गरज पडणार नाही. जर तुमच्या गाडीवर ग्रीन नंबर प्लेट आहे तर तुमच्या गाडीला टोल टॅक्स लागणार नाही. कारण ईव्ही वापरणाऱ्यांसाठी सरकारने घेतला आहे एक महत्त्वाचा निर्णय, तो देखील पुढच्या 5 वर्षांसाठी. कारण इलेक्ट्रिक व्हेकलद्वारे महाराष्ट्रातल्या काही प्रमुख महामार्गांवर आता मोफत प्रवास करता येणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलं, टॅक्स लागणार नाही, टोल लागणार नाही. महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी 2025 अंतर्गत मायक्रो मोबिलिटी आणि स्वच्छ वाहनांचा वापर वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार चारचाकी इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांकडून टोल टॅक्स आकारला जाणार नाही. ही सुविधा मुंबई पुणे एक्सप्रेसवे, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या मार्गांवर लागू आहे. या निर्णयाला 5 वर्षांच्या मुदतीची मान्यता सुद्धा मिळाली आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी हा निर्णय फक्त टोल मुक्तीसाठी नाही, तर इतर काही महत्त्वाचे फायदे सुद्धा आता दिले जाणार आहेत. जसे नोंदणी फी, रजिस्ट्रेशन फी मधून इलेक्ट्रिक व्हेकलला वगळण्यात आले आहे. इलेक्ट्रिक व्हेकल खरेदीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडी सुद्धा गव्हर्नमेंटकडून दिल्या जात आहेत. आणि महामार्गावर दर 25 किलोमीटरला इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुद्धा उभे केले जात आहेत. आता हा निर्णय घेण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आर्थिक मदत पुरवणे किंवा आर्थिक सूट देणे इतकाच नाही, तर पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे हा देखील आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी 2025 नो टोल टॅक्स फॉर इलेक्ट्रिक व्हेकल्स हा निर्णय म्हणजे टोल टॅक्सला माफी इतकाच नाही, तर स्वच्छ, किफायती आणि वातावरणपूरक प्रवासाचे दरवाजे उघडणारे एक धोरण आहे. तुम्ही जर ईव्ही वापरत असाल, इलेक्ट्रिकल व्हेकल वापरत असाल, तर हा निर्णय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. आणि जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल, तुम्ही गाडी घेण्याच्या विचारात असाल, तर नक्कीच इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचा एकदा तरी विचार करा. सरकारमार्फत घेण्यात आलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा.